गुटखा, तंबाखू किंवा निकोटीनयुक्त पान मसाल्याचे उत्पादन, साठवणूक, वाहतूक, वितरण आणि विक्री करणाऱ्या संघटित नेटवर्क्स विरुद्ध आता मोक्का अंतर्गत कारवाईचा मार्ग मोकळा झाला आहे. अन्न व औषध प्रशासनाने याबाबत महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून पात्र प्रकरणांमध्ये महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम लागू करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. नागपूर हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुटखा व्यवसायाशी संबंधित संघटित गुन्हेगारीवर मोक्का लागू करता येऊ शकतो अशी माहिती विधानसभेत दिली होती. त्यानुसार अन्न व औषध प्रशासन विभागाने कठोर कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे. मंत्री नरहरी झिरवळ यांनी सांगितले की गुटखा उत्पादन, साठवणूक, वाहतूक, वितरण व विक्री करणाऱ्या संघटित साखळीला आळा घालण्यासाठी हे पाऊल अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना आदेश देत गुटखा आणि तत्सम प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांच्या बेकायदेशीर व्यवसायात सहभागी असलेल्या संघटित नेटवर्क्स विरुद्ध पात्र प्रकरणांमध्ये मोक्का लागू करण्याची कार्यवाही करण्यास सांगितले आहे. त्यामुळे राज्यातील गुटखा माफियांविरोधातील कारवाई अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.